ठाण्यामध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विना हेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। उल्हासनगरच्या एसबीआय बँकेमध्ये मनसैनिकांनी राडा घातला। बँकेमध्ये लावलेले बॅनर मनसैनिकांनी फाडलेत। दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखांनी बँक मॅनेजर मराठीच्या मुद्द्यावर निवेदन दिलेले। गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आलं। कल्याण डोंबिवलीमध्ये 65 बेकायदा इमारती उभारत ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे। 3 महिने उलटूनही न्यायालयाने दिलेल्या एकाही सूचनेवर कारवाई झाली नाही। त्यामुळे 7 दिवसात कारवाई न केल्यास संबंधितांवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करण्याचा इशारा याचिकाकर्त्यांनी दिलेला आहे। मुंबई रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा आणखीन एक बळी गेलेला आहे। मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला। रुपेश गुजर असं मृत तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीच्या तुकाराम नगरमध्ये राहत होता। राज्य मासा पापलेट पालघरमध्ये संकटात सापडल्याची बातमी सामने दाखवली। मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाकडून आता दखल घेण्यात आली असून पापलेटच्या पिलांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे।